धारावीकर आपल्याला घर मिळावे यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न करत आहेत आणि महायुतीने घेतलेला निर्णय हा योग्य आहे। यामुळे धारावीकरांचे आपल्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे। ऑन इथेनॉल निर्मिती केंद्र सरकारने गाळप कमी होणार आणि यामुळे साखर उत्पादन कमी होईल आणि महागाई वाढेल। यामुळे सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती, मात्र 17 लाख टन पर्यंत इथेनॉलची निर्मिती करावी असा निर्णय आता केंद्र सरकारने दिला आहे। याचं आम्ही स्वागत करतो, मात्र केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अजूनही निम्मा आहे। 17 लाख टनापर्यंतचं इथेनॉलला परवानगी केंद्र सरकारने दिली आहे। आम्हाला आशा आहे की केंद्र सरकार 100% निर्णय घेईल। देशात किती साखर लागणार आहे आणि किती निर्मिती होणार आहे याचा आढावा घेऊन केंद्र सरकारने 100% निर्मितीला परवानगी द्यावी। उद्योगासाठी 70% साखर लागते, त्यांना आयात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी। साखर तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून केंद्र सरकारकडे मागणी करणार, त्यामुळे आपल्या देशात घरगुती वापरासाठी साखर पुरेल आणि त्याची किंमत देखील वाढणार नाही। ऑन भुजबळ जरांगे वाद मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं आणि कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागावा यासाठी शासन प्रयत्न करेल। मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक वेळा चर्चा झाली। छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांनी वाद टाळले पाहिजेत। माझी दोघांनाही विनंती आहे अशा पद्धतीच्या बोलण्यामुळे दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल। मराठा आरक्षणाबाबत आम्ही दिलेल्या वचनाचे आम्हाला पूर्णपणे स्मरण आहे। अवकाळी प्रश्नावर चर्चा चालू आहे। सोमवार मंगळवारी त्याबद्दल नुकसान भरपाई किती देणार होते मुख्यमंत्री जाहीर करतील, त्यामुळे त्यांचं आपापत आंदोलन स्थगित होईल। साहेब कोल्हापूर आरक्षण मराठ्यांना देणार आहे अशा पद्धतीची माहिती बच्चूकडून तसे काही सरकारकडून प्रयत्न हे बघा, शासन सातत्याने प्रयत्नशील आहे। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं आणि कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता यासाठी शासन जरूर ते प्रयत्न करेल आणि जरूर तर कायदा टिकणारं आरक्षण जे करायला लागेल ते निश्चितपणे शासन करेल। ठाकरे गटाच्या दाऊदशी संबंधित एका गुन्हेगाराच्या पार्टीमध्ये नाचल्याचा एक व्हिडिओ नितेश राणेंनी शेअर केला, त्यावरून आता आरोप प्रत्यारोप होत आहेत। भाजपचे मंत्री देखील त्याच्या लग्नामध्ये गेले होते, अशा पद्धतीचे देखील आता आरोप होत आहेत। त्याची काही मी माहिती घेतली नाही। काल मी नागपूरला होतो, तिथून आलो, आजऱ्याच्या प्रचारामध्ये होतो, त्यामुळे बडगुजर कोण आहेत आणि काय हे मी काय काल माहिती घेतली नाही। मी माहिती घेऊन त्यावर बोलेन। एकेरीवर येऊन ह्या दोघांमध्ये वाद सुरू आहे, कसं बघता? यामुळं सामाजिक सलोखा बिघडतो नाही, यावेळेला अनेक वेळा मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे। वास्तविक हे वाद टाळले पाहिजे होते अशी भूमिका आम्ही अनेक वेळा भुजबळ साहेबांना बोलून दाखवली होती। तर भुजबळ साहेबांनी परवा भाषणामध्ये सांगितलं की मी 2 महिने गप्पच होतो, मी काही त्याच्यावर प्रतिक्रिया केली नव्हती। परंतु ज्या वेळा अशा विध्वंसक चालू झाल्या गोष्टी, त्यामुळं मला बोलावं लागलं। तर माझीसुद्धा दोघांनाही विनंती आहे, असं बोलल्यामुळं दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होते, त्यांनी कृपया हे टाळलं तर बरं होईल। अरे साहेब, केंद्र सरकारनं साखर कारखानदारीबाबतचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला। इथेनॉल निर्मितीवरची जी बंदी घातली होती ती हटवली गेली। एक तुम्ही साखर कारखानदार आणि मंत्री म्हणून नेमकं हे याकडे कसं बघताय? नाही, या निर्णयाचं मी स्वागत करतो। काही दिवसापूर्वी केंद्र शासनाच्या उपसमितीनं ज्यूस आणि सिरपपासून इथेनॉल निर्मितीला बंदी घातली होती आणि बी हेवी आणि सी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करावी असं धोरण ठेवलेलं होतं। परंतु या देशामध्ये 10% इथेनॉल मिसळण्याच्यासाठी फार मोठा प्रोग्राम केंद्र शासनाने आखलेला होता आणि फार मोठी गुंतवणूक आणि कर्ज ही कारखान्याने काढलेली होती। कारखाने फार मोठे संकटात होते। आता काल जो निर्णय झाला आहे त्याचं मी स्वागत करतो, परंतु तो अर्धा निर्णय झालेला आहे। 17 लाख टनापर्यंतच ते आता इथेनॉलला परवानगी देणार आहेत। मला वाटते यावर्षी किती साखर लागणार आहे देशात आणि आपण किती निर्मिती करणार आहोत त्याचा आढावा घेऊन मला वाटतं ही 100% बंदी जी 50% घातलेली आहे ती 100% करतील असा मला विश्वास आहे। आता आम्ही एक प्रस्ताव त्याला देत होतो, म्हणजे आमचे सगळे तज्ज्ञ लोक, की जी शेतपेय किंवा कॉर्पोरेट कंपन्या किंवा मिठाईवाले यांना फार मोठ्या प्रमाणात 70% साखर ही लागते, त्यांनी आयातीला त्यांना परवानगी द्यावी आणि मग आपल्या देशात ही साखर पुरेल आणि महागही होणार नाही आणि मग इथेनॉल ही निर्मिती होईल, परकीय चलन वाचेल असा आमचा हे होता। परंतु केंद्र सरकारनं आता जो निर्णय घेतला तो स्वागत करूया आणि 100% करण्याबद्दल आम्ही प्रयत्न करत राहूया।